आई जगदंबेचा ह्या देहात प्रवेश झाला म्हणजे कसं? आत्मचैतन्य स्वरूपात. हे सुद्धा कळलं नाही ह्या लोकांना. जसं-जसं दिवस जात गेले, त्यानंतर हे हवन करायचे रात्री 12 वाजता आणि आई जगदंबेला बोलवायचे मंदिरातून. "आई ये, आम्ही हवन करत आहे." आई माया आहे. माया स्वरूपान रोज यायची आणि हवन ग्रहण करायची. असं करता-करता 1-2 वर्ष, 3 वर्ष ओलांडले. पण तपस्या 20 वर्षाची आहे. अज्ञान, अंधकार ज्यावेळेला असतोय, माणसाला काहीच कळत नाही. ज्यावेळेला हळू-हळू ह्यांना कळायला लागलं, म्हणजे काय, देव तसे मार्गदर्शन द्यायला लागले. त्या दिशेने वळवायला लागले त्यांना. जसं आई जगदंबा प्रवेश ह्या देहात झाल्यावर कळलं नाही. मग हे कृष्ण मठाला जायला लागले. परत अनंतेश्वर, चंद्रमौळेश्वर आणि राघवेंद्र स्वामी. राघवेंद्राच्या स्वामीजवळ जाऊन हे बोलायचे, "श्री स्वामी समर्थ" म्हणून हाक मारायचे. कोणाला? राघवेंद्र स्वामीला. असे दिवस जाता-जाता राघवेंद्र स्वामींनी बोलले. म्हणजे काय? आत्मचैतन्य ह्यांना प्रचिती. "मी तुमचा गुरु नाहीये, तुमचा गुरु श्री स्वामी समर्थ आहे." हे लोकांनी 18 वर्षापूर्वी जे फोटो माझा एक छबीना, तो विसर्जन केला होता. त्यानंतर करू, पैशाची तडजोड, त्रास, सगळ्या बाजूनी व्यापलेला त्रास, पैशाचा, घरच्यांचा, नातेवाईकांचा, त्याच्यामध्ये ह्यांनी काही फोटो केलेच नाही. असे 18 वर्ष गेले. किती? 17 ते 18 वर्ष गेले. मग अचानक एक दिवस अशी घटना घडली, जे ह्या शरीराचा नवरा म्हणून होता, म्हणजे आहे, आज मुलगा आहे. त्याचे कर्ज झाले होते भरपूर. कर्ज म्हटलं तर नाही तरी 10 लाखाचं कर्ज झालं. 10 लाखाचं कर्ज कसं फेडणार? एक तर ड्रायव्हिंगचा लाईन, म्हणजे सगळीकडे ड्रायव्हिंग करून जायचा, पॅसेंजर सोडायचा. म्हणजे काय? टुरिस्टसारखं. असं ह्याच्याने पोट भरणार, घरभाडा देणार, काय लॉनचे हप्ते देणार. असं करता लॉकडाऊन आलं. म्हणजे तुमच्या ह्याच्या 2020 साली लॉकडाऊन आलं. काय करायचं आता? मग हे जे जीवात्मा आहे, त्यांनी अचानक जो ह्या देहाचा पती आहे, त्याच्या बहिणीला फोन लावला अचानक 18 वर्षानंतर सडनली. फोन लावल्यावर असं-असं भावाला तुमचा त्रास आहे. लॉनमध्ये गजबजलेला आहे. कसं बाहेर काढायचं? मग त्याच्यानंतर हे जीव रडायला लागलं. चूक झाली, आम्ही ना कळवता आलो इथे उडुपीमध्ये. मग ह्या देहाची नणंद, "मी काय करू? मी काही करू शकत नाही. माझ्याकडे काही पैसे नाहीयेत. तुम्ही माझे पहिलेचेच पैसे द्यायचे होते 2 लाख रुपये, ते काही तुम्ही दिला नाही मला. आता विधाता, विधी-लिखी कुठे घेऊन जाईल कोणालाही माहीत नसते. आज जो जन्मला आहे महाराष्ट्रामध्ये, तो उद्या पुण्यात जाईल, का कोल्हापूरला जाईल, का उडुपीला जाईल, का दिल्ली जाईल हे कोणालाही माहीत नाही. लक्षात घ्या. कारण त्याचे कित्येक जन्माचे प्रारब्ध असतात. त्याचे प्रारब्ध त्याला त्या क्षेत्रात, त्या स्थळी, ठिकाणी घेऊन जातोय. कोण स्वतःहून आपल्या मर्जीने कुठेही जाऊ शकत नाही, कुठेही येऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आता नणंद बोलायला लागली, "अरे तुम्ही गेला ना, ना सांगता माझे 2 लाख रुपये घेऊन गेला. आता मी कसं पैसे देऊ? कसं काय करू तुम्हाला? कसं विश्वास ठेवू?" पण इथे जे घडलेलं आहे ते भगवंताला आणि ह्यांना माहिती आहे. तिसऱ्या माणसाला बोलून हे काही कळणार नाही. त्याच्यानंतर असे 1-1.5 महिना फोन चालला. फोन चालल्यानंतर नणंदला एक ज्ञात आला. अरे बापरे! ह्याचं शेत आहे ना. शेत म्हणजे एक 5 एकर आणि काय ते जागा वगैरे धरून. ह्याचं कागदपत्र मी घेऊन जातोय उडुपीमध्ये.
कोण नणंद. नंतर तिने काय केली, सगळे कागदपत्र तिचा नवरा आले उडपीमध्ये आणि काय बोलले, "हे तू मला विकणार का? मी तुला पैसे देणार." मग हा तयार झाला. का? कारण कर्ज भरायचंय, व्याज भरायचंय. तयार झाला. काय तर ज्या शेताचं म्हणा, जे राहता घर होतं त्याच्या गावाकडचं, त्याचं काही ते पैसे बरोबर नव्हते. तरी हा तयार झाला. कशासाठी? 20,00,000ला तयार झाला. बहीण घेते, घेऊ दे म्हणून 20,00,000ला तयार झाला. तर त्या बहिणीने काय केलं, असं रडत-कडत किती ₹8,00,000 दिली. कशावर? शेतावर. असंच मदत केली नाही हां, लक्षात ठेवा. कोण कोणाला मदत करत नाही. आणि ह्याच्यावरून एक सांगतो, भाऊ-बहीण कशाला दिलेलं असतं? ज्या वेळेला तुम्हाला कोणतीही वाईट परिस्थिती आलेली असते, त्यावेळेला भावंड असो, बहीण असो, आई असो, बाप असो, मदत करायची अत्यंत गरज आहे. त्याचा फायदा करणं आणि आपलं मुलाबाळांना ते फायदा देणं हे फार मोठं घोर अपराध आहे आणि ह्याचा दंड सुद्धा इथेच मिळतंय माणसाला. आणि त्याच्यानंतर असं करता ज्या वेळेला ह्यांचे भावंड असे करायला लागले, म्हणजे काय, माणुसकी तर नाहीच नाही. माझा भाऊ आहे ते पण नाही. फक्त मला शेत हवं. काय हवं? शेत हवं. ते पण बहिणीचा नवरा गव्हर्नमेंट कामाला रिटायर. आता पेन्शन येतंय किती? ₹40,000. गव्हर्नमेंटला काय आहे, उठून-सुटून कोणालाही पैसे देतात. अरे बघा मागचं पुढचं, ज्यांना नाहीये त्यांना द्या, ज्यांना आहे त्यांना का देता? जरा बघा परिस्थिती. आता हा इथे गाडी चालवतोय आणि त्याच्यानंतर तो गव्हर्नमेंटचा जॉब करून नंदेचा नवरा महिन्याला ₹40,000 त्याला मिळतात. परत त्याचे पुण्यात घर, परत त्याच्या दड्डीला घर. म्हणजे बघा किती अधर्म माजलेला आहे. असणाऱ्याकडे हाव सुटत नाही आणि नसणाऱ्याला काहीच भेटत नाही. त्याच्यानंतर असं करता ते दोघं आले तिथे. आल्यानंतर पेपर दाखवले. मी पैसे देतो म्हणून बोलले. कशावर? शेतावर हां. भाऊ-बहिणीचा ह्याच्यात काहीच नाता नाहीये आणि जिजा-सालेचं काहीच नाता नाहीये. फक्त पैसा आणि ते शेत एवढंच. त्याच्यानंतर ₹8,00,000 देतोय. पण त्या अगोदर एक गोष्ट पण बोलतोय. कोण? जिजा सालेला. "तू ₹2,00,000 घेतले होते ना बाळा, ते सोडले तुला." असं बोलतोय. काय चक्क तोंडावर बोलतोय. 2,00,000 सोडले. 8,00,000 दिल्यावर हे कर्ज सगळं फेडतात. 8,00,000 जे कर्ज झाले होते ते फेडतात. फेडून झाल्यानंतर चला आता तरी कुठे मला आराम भेटलं म्हणून विचार करतात हे देह आणि त्याचा नवरा आणि ते मुलगा. असं करता महिना लोटतोय. काय? हा गेलेला असतोय सैन करायला. कुठे? दड्डीला. दड्डीला सैन करायला गेलेला असतोय. सगळं शेत, घर सगळं बहिणीच्या नावाने इमानदारीत करायला गेलेला असतोय तो. त्याच्यानंतर बहीण काय बोलती, "अरे, मी तुला ₹8,00,000 पहिले दिले ना, आता उरलेले किती राहिले? पहिल्याचे 2 म्हणजे 10 झाले. मी 10,00,000 द्यायचेत ना. आता म्हणजे ह्या ज्या जीवात्मेचा नवरा त्याचे किती बहिणी? 4 बहिणी, 1 भाऊ. म्हणजे 7 लोकं. मग त्याच्यानंतर असं करता तो काय बोलायला लागला, 10,00,000 दिलो. आता 10,00,000 ह्या गेलाय तिथे दड्डीला त्याच्या नावावर करायला बहिणीच्या. त्याच्यानंतर तो काय बोलायला लागला, "अरे, तुझ्या धाकट्या बहिणीचे नको का हिस्सा? मधल्या बहिणीचे नको? अरे त्यांचा हिस्सा काढून मग ह्याला काही द्यायचं नाही ना. ह्यांना काहीच द्यायचं नसतंय. ह्यांना ₹1 सुद्धा त्याला द्यायचे नसतात. जे ₹8,00,000 दिलेले तेच. म्हणजे ह्यांना ₹8,00,000 मध्ये सगळं शेत आणि सगळं वाडा-बिडा खायचं असतंय. 8,00,000 मध्ये हां. 20,00,000 जे बोलणी केली होती तिथे काहीच नसते. फक्त 8,00,000ला. तर हा जाऊन तिथे
एक 20 दिवस राहतोय. 20 दिवसानंतर ह्याला त्रास द्यायला चालू करतात. त्रास द्यायला चालू करतात म्हणजे काय? भाकरी देतात, भाजी देतात, भात-बीत काही करत नाही. म्हणजे मोजकं सगळं खायचं, प्यायचं सगळं तिथे. त्रास द्यायला चालू करतात. काय करणार आता? मग ह्या जीवात्म्याला तो फोन करतोय, असं-असं करायला लागलेत, काय करायचं आता? मग हे जीवात्मा बोलतोय, सत्याला, धर्माला चालायचं. ते काय बोलले त्याच्यावर आपल्याला चालायला पाहिजे. पण ते शक्य पण जे करायला लागलेत, काय करायचं आता? पुढचं ह्यांचं भवितव्य पण आहे, मुलगा आहे, काय करायचं? मग येतो म्हणून लॉकडाऊन होणार होतं, मग हा परस्पर इथे आला. आल्यानंतर फोन करायला लागले. "काय रे, 11% व्याज द्यायला पाहिजे. तू माझ्याकडनं पहिल्याचे 2,00,000 आणि आत्ताचे 8,00,000 10,00,000 त्याचे व्याज 11% द्यायचे तू." असं रोज त्रास द्यायला लागले. रोज त्रास द्यायला लागले. भयंकर त्रास यांना. ह्या जीवात्म्याचा जो पती, तो काय बोलला, "मी आत्महत्या करतो" म्हणून एक रूममध्ये जायचा आणि रोज बसायचा. काय करू, काय करू? बहिणीचा, सख्ख्या बहिणीचा टॉर्चर म्हण. आणि मुळात आता एक सांगतो इथे, हे ब्राह्मण कुटुंबाचे लोकं, तेही सांगतो. काय 4 वर्ण आहे. शूद्र, वैश्य, ब्राह्मण, क्षत्रिय. हां, या 4 वर्णातले हे ब्राह्मण आणि ब्राह्मणामध्ये हे लोकांच्या घरात भांडणं. कशासाठी? पैसे, सत्ता, मी मोठं, तू छोटं एवढ्यासाठी. मग 11% व्याज द्या. काय? असं करता, करता 2-3 महिने ओलांडले. टेन्शनमध्ये गेलं लॉकडाऊनच्या वेळेला. काय करणार? लॉकडाऊनच्या टायमाला सगळे घरी बसले. मग ह्यांना सद्बुद्धी दिली. कोण? आई भवानीनी, तुळजाभवानीनी. काय केली? जावा, कृष्ण मठाला जावा तुम्ही. कारण देवच काया पलटू शकतो. सामान्य मनुष्य नाही, भाऊ-बहीण नाही, आई-वडील नाही. लक्षात घ्या. मग शेवटी हे लोकं काय करायला लागले तेही सांगतो. जे आई महिषासुरमर्दिनी, बैलूर, कोरंकरपाडी, उडपी क्षेत्रामध्ये आहेत. एक देवस्थान आहे. म्हणजे महिषासुरमर्दिनी तुळजापूर देवीचाच हुबेहूब रूप आहे तो. मग त्याच्यानंतर हे काय केले, कृष्ण मठाला जायला लागले. अनंतेश्वर, चंद्रमौळेश्वर, मुख्य प्राणा, भूतनाथेश्वरा आणि पद्मनाभा. त्याच्यानंतर असं जाता जाता कृष्णाने काय केला, गुरुकडे वळवला. म्हणजे कोण? राघवेंद्र. राघवेंद्र काय बोलला, मी तुमचा गुरु नाही, तुमचा स्वामी समर्थ गुरु आहे, तिथे जावा. मग परत काय केलं कृष्णाने, लीला केला. अरे, ग्रामची देवी कोण? महिषासुरमर्दिनी, बैलूराई, कोरंगरपाडीवाली, हे तिथे फाटवला यांना. तिथे जायला लागले. हां, तिथं जायला लागले. द्वारपाल होऊन इथे तो जीवात्मा बसायला लागला, त्याचा नवरा बसायला लागला. मध्ये मी. त्याच्यानंतर एक फूल जरी माझ्या डोक्यावर घालायचं असलं तरी ब्राह्मणाला 100 रुपये दिल्याशिवाय ब्राह्मण माझ्या डोक्यावर घालत नव्हता फूल. हे मी मूर्तीतून बघायचे. रोज असं. सकाळ, संध्याकाळ, पावसाळा नाही, उन्हाळा नाही, हिवाळा नाही. रोज माझ्याकडे यायचे, 2-2 तास बसायचे. सकाळ, संध्याकाळ, सकाळ, संध्याकाळ. आणि हे जे जीवात्मा बसलाय ना आज, तो बोलायचा, "आई जगदंबा, तू तुळजापूरची आई ना?" म्हणजे मला तसं बोलत होते. "तू शिवाजी राजांना तलवार दिली म्हणे. हे खरं असलं तर तू ये बघू मूर्तीतून बाहेर. मला पण तुझं दर्शन व्हायला पाहिजे. तू काय श्रीमंताचीच आई आहे का? गरिबाची नाही का गं?" असं बोलली. असं रोज, "आई आज साखर नाही तर चहापत्ती नाही, आज घरभाडा द्यायचा." रोज माझ्याशी येऊन वार्तालाप. मी पण बोलायचे. आत्मसाधनाने आत्मप्रज्वलित होऊन, कसं, आता एक दिवा विझलेला असतो. एक दिव्याला दुसऱ्या दिव्याचं उजेडाने दुसरा दिवा सुद्धा प्रज्वलित होतोय. तसं मी बोलायला लागले. "काळजी करू नको बाळा, सगळं होतंय. घरभाडा पण मी देते, सगळं करते तुला." असं करता करता दिवस लोटले. ब्राह्मण पण 100 रुपये घेतल्याशिवाय माझ्या डोक्यावर फुलं घालत नव्हता. परत गणपतीला पण काय करायचे, दुर्वा येऊन घालायचे. गणपतीला पण पैसे द्यायचे. त्यावेळेला डोक्यावर गणपतीच्या दुर्वा घालायचे. रोडवर गाडी थांबवायचे, दुर्वा वेचायचे. ते काय म्हणतात, तुमच्या धाग्याचं बंडल, त्याच्यानं बंडल बांधायचे. सुट्टे फुलं आणायचे. ते सुट्टे फुलामध्ये एक लाल फूल दुर्वाच्या जोडीमध्ये बांधून गणपतीला, म्हणजे भाव, जिथे भाव तिथे देव, लक्षात घ्या. असं करता करता
मग हवन चालू झालं घरात रात्री, कारण घरवाला शिव्या देईल म्हणून रात्रीचं चोरून हवन करायचे. कशाचे? आई जगदंबेचं ये ग्रहण कर म्हणून. आणि ही सगळी घटना कुठून घडली सांगतो. कनकदासाची कंडी आहे ना तिथून. पुरंदरच दासासाठी जसं कृष्णा धावला, तसं ह्यांच्यासाठी आम्ही धावलो. नाहीतर ह्यांची मृत्यू अटळ होती. आई जगदंबा ह्याच्यात प्रवेश झालेली आहे देहामध्ये आत्मचैतन्य स्वरूपात. स्वामी म्हणजे आईच आहे. आई म्हणजेच स्वामी आहे, लक्षात घ्या. भेद देवात नाहीये, मनुष्याने केलेला आहे भेद. त्याच्यानंतर ह्याच्यात प्रवेश झालेला ह्यांना माहीत नाही. त्याच्यानंतर एक दिवस रात्री 12 वाजता होम करत होते. होम करता करता जसं आई 9 महिने आपल्या मुलांना गर्भात ठेवते. गर्भात ठेवल्यावर ते बाळ कसं लाथ मारतंय पोटात, तसं ह्या पोटात लाथ चालू झाले. कोणाचे? आत्मचैतन्य देवशक्ती म्हणजे साक्षात ब्रह्मांडाचे, ब्रह्मा विष्णू म्हणा, आई म्हणा. हे पोट असं दिसतंय, पण जोरजोरात लाथ चालू झाला, जण पोट फाडून आता येणार. मग त्याच्यानंतर ह्या देहाच्या नवऱ्याने जे माझा फोटो आणला होता स्वामींचा, स्वामी समर्थ म्हणता तुम्ही, त्याच्यासमोर बोलला, महाराज मी काय करू? हे भाड्याचं घर आहे, कोण घरवाला काढलं तर काय करू मी? त्यावेळेला मी आत्मचैतन्य स्वरूपातच म्हणजे त्यांना प्रचिती दिलो, बघ मी आता गप्प बसतो, पण आई जगदंबेला थांबवायची ताकद आमची तर नाही. आम्ही ब्रह्मा विष्णू महेश, आई जगदंबेचे दास. आई येणार धर्मस्थापनासाठी, आई येणार. आईशिवाय धर्मस्थापना होत नाही, लक्षात घे. मग त्याच्यानंतर आई जगदंबा शांत बसली. ज्या दिवशी अजून एक त्याच्यात फार मोठं रहस्य, आई जगदंब्याचं दर्शन झालं यांना. कशामध्ये? अष्टभुजा नारायणी ह्यांच्याकडे विग्रह आहे त्याच्यामध्ये. आई वाघावर बसलेली आहे, पण ह्यांना पीठावर बसलेलं साक्षात पार्वती स्वरूपात दर्शन झालं. आणि हे प्रचिती आम्ही दिलो, त्याच्याशिवाय होत नाही. त्याच्यानंतर आईने सांगितलं, मंदिरात येताना माझ्यासाठी साडी चोळी घेऊन ये. हे आईचा देणं असतंय, द्यावं लागतंय, लक्षात घ्या. ओटीचं सामान. काय करणार? ह्यांची बिकट परिस्थिती, ह्यांच्याकडे पैसे नाहीये साडी द्यायला. काय करा? ह्यांची इच्छा तर 10,000ची साडी द्यायची, 5,000ची साडी द्यायची, ह्यांची इच्छा. म्हणजे मन मोठं, पैसे नाही, काय करणार? आर्थिक परिस्थिती बरोबर नाहीये. मग त्याच्यानंतर हे जीवात्मा बोललं, जाऊ दे, त्या नंदेनी एक ब्लाऊज पीस दिलेलं आहे ना 40 रुपयाचं, ते लाल आहे, त्याला गोटा बिटा आहे, तेच घेऊन जाऊ आईला. आई स्वीकारेल नाहीतर सोडेल. आणि जसं जगदंबेनी हे पाय धरलं जोरात, म्हणजे त्या दिशेला जायचं. आणि ह्या जीवात्म्याच्या नवऱ्याला वाटलं की नाही जायचं मंदिरात, पण जायचं. आणि त्याच्यानंतर जे ते ब्लाऊज पीस, खणं, नारळ, पैसे सगळे हे लोकांनी मंदिरात दिले. दिल्याबरोबर त्या गाभाऱ्यातून आत्मचैतन्य प्रकाश होऊन ते ह्या देहात आईचा प्रकाश प्रज्वलित झाला. ह्यांना माहीत नव्हतं आई आहे या देहात. नंतर ते आईने प्रज्वलित करणं गरजेचं होतं, कारण देव संभोग करत नाही, लक्षात घ्या. देव मांसाहार करत नाही, देवाचे गण सुद्धा करत नाही, आणि कांदा लसूण खात नाही, आंबट तुरट खारट सुद्धा खात नाही. मग देव काय करतोय? त्या देहाला पाहिजे तसं सगळं देवाने करून घेतलं. जे देवाला अर्पण झालेलं आहे, देवाला कसं पाहिजे तसं देवाने ते घडून घेतलं. मग त्याच्यानंतर आई जगदंबेचा ह्या देहात प्रवेश झाला. त्या दिवशी शुक्रवार होता. 300 लोक होते त्या मंदिरात. किती? 300 लोक त्या मंदिराच्या गाभाऱ्यात होते.